सरकारी आश्रमशाळामध्ये प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाला स्वतः आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आज उपस्थित होते। काय त्यांची आज मागची भूमिका आहे ते जाणून घेऊया। सर, आपण कार्यक्रमात गेला होतात हिंगणा तालुक्यामध्ये। आदिवासी विभागाच्या माध्यमातून प्रवेश उत्सव या शैक्षणिक वर्षामध्ये सुरू केला असल्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झालं, पहिला दिवसाचं महत्त्व हे सर्वांना, पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना माहीत असते। त्यामुळे विद्यार्थ्यांचा सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे। आदिवासी आश्रमशाळेच्या प्रति पालकांची नाराजी असल्यामुळे त्यांचा एक पालक मेळावा घेतला आम्ही। पालकांनासुद्धा बोलावलं। पालकांचा विश्वास संपादन करणं हे सुद्धा अनिवार्य होतं। विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकामध्ये, त्या परिसरामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे हा संकल्प ठेवून प्रवेशोत्सव साजरा केला। नवचैतन्य सरकारी आश्रमशाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न करताय, पण खाजगी आश्रमशाळांकडे दुर्लक्ष आहे असं लोकांचं म्हणणं आहे। आपण जेव्हापासून मंत्री झालात किती वेळा खाजगी आश्रमशाळामध्ये जाणं झालं? आम्ही एक SOP बनवलेली आहे। अनुदानित आश्रमशाळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये माझा प्रवास राहणार आहे। आतापर्यंत का नाही झालं सर? आतापर्यंत वेळेअभावी आम्ही सुरू आहे, आमचं शासकीय आश्रमशाळेमध्ये सुरू आहे ना सर। एक रात्र आपण आश्रमशाळेमध्ये घालवली, आपण आणि अधिकाऱ्यांनी, त्या सगळ्यांनी सरकारी आदिवासी आश्रमशाळा त्याचं चयन केलं, त्याच्यासाठी खाजगी आश्रमशाळामध्ये कोणी गेले नाहीत। मुख्य प्रश्न असा आहे, खाजगी आश्रमशाळामध्ये अन्नाची समस्या असेल, अन्नाची कमतरता असेल, साप दिसणे असेल, साप चावणे असेल, रोगराई असेल, यापासून कितीतरी प्रश्न आहेत, ते तुमच्यापर्यंत आलेले नाहीत काय? शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये चिमुकल्याशी संवाद साधला आम्ही। नाही, खाजगी राहिलो, परंतु त्यांनाही सूचना दिलेल्या येणाऱ्या काळामध्ये अनुदानित आश्रमशाळेवर आम्ही लक्ष दिलेलं आहे। जातो। काय कारण आहे खाजगी आश्रमशाळेमध्ये का आतापर्यंत का नाही गेलं? येणाऱ्या काळात जाणार आहे। प्रवेशोत्सव तिथे का नाही नाही जा, तिथेही सुरू आहे, तिथे सुरू आहे, तिथे सुरू आहे। नाही तर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके सांगतायत की खाजगी आश्रमशाळेकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे आणि ते पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तिथेही जाण्याचा विचार करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।